लेट्स प्ले एकदा जोरदार टाळ्यामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. बघूयात कोण जिंकेल आणि कोण पहिल्या सेमीफायनल मध्ये जाईल. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरो. स्ट्रायकिंगला डीके, बॉलिंग साठी प्रवीण कनका. लेट्स प्ले, रेडी टू फाइट. पहिला बॉल लेग स्टिकच्या इकडे, व्हाईट बॉल. 7 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. नो बॉल. इकडे फ्रीडचा चान्स आहे डिकेला. ज्या बॉलवर बीट केलं गेलंय. मास्टर्स कपचा आज पहिला दिवस. 8 संघ आज इकडे खेळताना पाहिले गेले. 4 टीम क्वालिफाय झाल्या. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र कव्हर करावे लागतील, कंट्रोल करावे लागतील प्रवीण कनकाला. अधीरा स्पोर्ट्स संघ देखील एक चांगल्या पद्धतीने इकडे उतरलाय त्यांच्या विरुद्ध. ट्रॉफी फायटर्स नॉन स्ट्राइक एंडला तिकडे आणि डीकेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट जाते ट्रॉफी फायटर्सची. डीके बॅक टू द पवेलियन. अंडर आर्म टर्फ क्रिकेटचा देखील क्रेज अगदी मागील काही वर्षामध्ये आपण खूप वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचला आणि मागील 2-3 वर्षामध्ये आता टर्फच्या देखील खूप टुर्नामेंट व्हाव्या लागल्या. प्लेयर्सने त्याला आता चांगलं प्रेम दिलं. म्हणजे ऑफिसच्या पण टुर्नामेंट होत असतात, ऑल ओव्हर कॉर्पोरेट इव्हेंट पण आपण बघतो. एक्स्ट्रा रन्स थोडेफार मात्र इकडे कंट्रोल करणं गरजेचं होतं, पण विकेट आली आहे. न्यू बॅटर स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर अदनान आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चार रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. प्रवीणने पुन्हा एकदा डॉट बॉल. डबल ट्रबलची ओव्हर पण एक नवीन रूल्स पाहिला गेला. आजूबाजूच्या नेटला तेव्हा आउट आहे. एक वेगळा रूल आहे. पहिली ओव्हर संपली आणि बघता बघता ग्राफ अगदी थोडं 5 या धावसंख्येवरती स्थिर आहे. एक विकेट गेली आहे. अजूनही 6 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. दुसरं सीझन आहे मास्टर्स कपचं. बघूयात उद्या समजेल आपल्याला चॅम्पियन कोण होईल. त्यामुळे उद्याच्या टीम्सने थोडं लवकर या, कारण की आपल्याला शेड्यूल उद्याचा पण खूप महत्वाचं आहे. उद्या फायनल लवकर होणं गरजेचं आहे. दुसरी ओव्हर घेऊन बॉलर आविष्कार. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. वारंवार एक्स्ट्रा रन्स मात्र टाकून चालणार नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये पण एक्स्ट्रा आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये पण एक्स्ट्राने सुरुवात केली आहे. आविष्कारने स्ट्राइक एंडला बॅटर. या बॉलवर लेग स्पिन जबरदस्त. एक लॉलीपॉप बॉल मिस केला. हलका बॉल लेग स्पिन आणि बॅटर जागेवरच थांबवलं. जबरदस्त बॉलिंग इकडे आविष्कारची. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केलं गेलं. तौहिदला मात्र थोडं जागेवर थांबून ठेवलंय. गुड बॉलिंग आविष्कार.
क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल जेव्हा खेळतो तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं. लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे. त्या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. जेवढे काही रन्स आलेत मला असं वाटतं जास्त रन्स 7 वाईट आतापर्यंत खर्च केले आहेत. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील या मॅच मध्ये. 50 जरी झाला या ग्राउंडवर म्हणजे ही मॅच जेव्हा क्वार्टर फायनल 50-45 पण फाईट आहे. त्यामुळे तिथपर्यंत ट्रॉफी फायटर टीमला जाणं गरजेचं आहे. या बॉलवर लेग स्पिन आणि बॅटरला बीट केला. परफेक्ट बॉल पाहिला गेला. सागरने पण चांगला बॉल कलेक्ट केला गेला. बॅटरला बाहेर जावं लागतंय. रिप्ले पण पाहू शकतो. एक नॅचरल लेग ब्रेक पाहिला गेला. हलकस फुटवर दाखवलं तिकडे तोहिदने आणि मागे सागरने जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. दुसरी विकेट गेली आहे. मास्टर्स कपचा आज पहिला दिवस आणि सकाळपासून अगदी खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. अनेक घडामोडी पाहिल्या गेल्या. डबल ट्रबलला देखील रन्स होताना पाहिले गेले. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर अनिकेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळते. वन टू गो. अगदी आमचे ऑडियन्स पण एन्जॉय करते. पुन्हा एकदा तिकडे नो बॉल. फ्रीडचा मात्र तिकडे चान्स असणार आहे. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 11 रन झाले धावफलकावरती. इकॉनॉमी बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स आले बट विकेट पण आली आहे. अदिरा स्पोर्ट्स टीम मध्ये आता थोडी टीम मीटिंग केली जाते. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. 7 फ्रेश बॉलर आहेत. त्यामुळे एका दुसऱ्या बॉलरकडून जरी चुकी झाली तरी रन्स येऊ शकतात. अकरा रनवरती 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अशोकवर जबाबदारी दिली आहे. तिसरी ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. स्ट्राईक एंडला अनिकेत. ट्रॉफी फायटर्स टीमला आता पार्टनरशिपची गरज आहे. भले सिंगल्स का नाही होणार बट पार्टनरशिप बनली तर मॅच बनू शकते. या बॉलवर फटका बसला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. सुनीलने मात्र तिकडे फेकी केली बट रन मिळणार नाहीये. येईल डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाही. रनचा मीटर चालू ठेवणं एकतर्फे खूप महत्वाचं आहे. या बॉलवर देखील बॅटची लिडिंग एज घेतली गेली आहे. पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर डबलचा कॉल दिलाय. थोडंच कॅल्क्युलेशन चुकलं आणि विकेट हातामध्ये नव्हत्या तिकडे विकेट जातीये.
12 रन झाले, 2 विकेट गेले आहेत. तिसरी ओव्हर घेऊन पुन्हा एकदा अशोक पप्पू. इकडे देखील आपण पाहिलं तर रन सिंगल. या बॉलवर जबरदस्त एफर्ट केले सुनीलने. कॅच ऑफ द नाईट, गुड कॅच सुनील. जबरदस्त कॅच केली सुनीलने, पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. थर्ड मॅनला प्लेअर तिकडे तैनात होते. वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुनीलने जबरदस्त एफर्ट दिले. सुनील बोलता अजून मी फिट आहे, फिट आहे बॉस. 43 एज आहे, बट सुनीलसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट. बघा अजूनही क्रिकेटसाठी ते मैदानात येतात ही मोठी गोष्ट आहे. आता आपल्याला 30 झाला तरी टीव्हीचा रिमोट उठायला थोडा कंटाळा येतो की आई तो रिमोट दे, बट त्यांनी आता 13 रनवरती 3 विकेट गेले आहेत. 1 टू गो. न्यू बॅटर अनिल बॉबी. या बॉलवर देखील जबरदस्त फिल्डिंग तिकडे, खूप चांगले एफर्ट्स दिले. आशिष वेल स्टॉप. आशिष डीजे आशिष जबरदस्त एफर्ट करत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 रनवरती 3 विकेट गेलेत. उर्वरित अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अनिल आणि आता तौहिदला मात्र मॅच बनवणं गरजेचं आहे. लॉस ऑफ 3 विकेट. 13 धावा झाले धावफलकावरती. यस, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13-3. बॉलिंग साठी पृथ्वी येत आहेत. पृथ्वी राजपूत लेफ्ट आर्म. या बॉलवर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप खर्च केलेत अधिराज स्पोर्ट्सने या पूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत. बॉलिंग साठी लेफ्ट आर्म पृथ्वी. एक रन ट्रॉफी फायटर्स टीम बनवण्याचा प्रयत्न करेल. प्रोजेक्टेड स्कोर 33 चा दाखवतोय, बट 53-50 प्लस पाहिजे. 45-50च्या घरात जरी झाला तरी मॅच बघायला मजा येईल. दुसरा डाव पण यस, आणि जेव्हा क्रुशल मॅच असतात तेव्हा डिफेंड होऊ शकतो. इंडिया पाकिस्तान पण सर्वांनी एशिया कप फायनल बघितली. सर्वांना वाटलं मॅच पूर्णपणे फसलेली, बट वर्माची जबरदस्त बॅटिंग. गुड बॉलिंग पृथ्वी. या बॉलवर देखील नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट, बॅटर आउट. तौहिदला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आविष्कारने जबरदस्त एफर्ट दाखवले आणि बॅक टू बॅक विकेट गेले. त्यामुळे ट्रॉफी फायटर टीम मॅच मध्ये पूर्णपणे डगमगली आहे. इनिंग बिल्डअप होत नाही. एक नवीन बॅटर हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बघा ग्राउंड स्ट्रोक खेळले, आविष्कारने बॉल कॅरी केला, 1 बाउन्स तिकडे हिट लगावला आणि बॅटरला बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर अतुल भोईर येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट कल्याण परिसरातून खेळले गेले. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले. एक हार्ड हिटर आहेत आणि मिडल ऑर्डरला नेहमी त्यांना आम्ही खेळताना बघितलंय. बायकर मॅन अतुल भोईर. 3 बाईक देखील त्यांच्या नावावर आहेत. या बॉलवर देखील समोर खेळले, थोडी मिसफील्ड, फंबल झाले थोडे, आणि आज वाढदिवस पण आहे. बट
आता पेशन्स आणि संयम जो त्याला आता खूप महत्वाचा आहे, कारण की विकेट नाहीयेत हातामध्ये. त्यामुळे टीमला काय गरज आहे तो परफॉर्मन्स करणं अतुल भोईरला आता दाखवून द्यावा लागेल. बॉक्स आउट. हा चिट्टू. 1 टू गो. 17 रनवरती 4 विकेट गेलेत. शेवटचा बॉल महत्वाचा आहे स्ट्राईक एंडला. अनिल बॉबी. या बॉलवर जबरदस्त ओम शेलारने तिकडे फील्ड केला. थ्रो पण खूप चांगला केला गेला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 रन फक्त झालेत आणि उर्वरित आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश गुरव येत आहेत बॉलिंगसाठी. बल्ली आणि डबल ट्रबलची ओव्हर आहे. चार्जर आहे ना माझा. 17 धावा झाले धाव फलकावर. 5वी ओव्हर घेऊन आकाश गुरव बल्ले. स्ट्राईक एंडला बॅटर अतुल भोईर. बेस्ट वर्सेस बेस्ट. बघूयात ही फाईट पण पाहण्यासारखी असणार आहे. आकाश आणि अतुलची झुंज आणि त्यात डबल ट्रबलची ओव्हर आहे. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. एक रन मिळेल तिकडे. स्ट्राईक एंडला आता मात्र अनिल. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. -5च्या शोधामध्ये आहे टीम अधिरा स्पोर्ट्स. पण अतुल भोईरला ते थांबवायचं आहे. उर्वरित 2 ओव्हर मध्ये ते रन करू शकतात, पण ही ओव्हर त्यांच्यासाठी एक मोठा टास्क आहे. व्हाईट बॉल. डबल ट्रबलची ओव्हर आता महत्वाची आहे. बॉलर आकाश. स्ट्राईक एंडला अतुल. या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चोरटी रन. जबरदस्त सिंगल केला. एक चिकी रन मात्र तिकडे कंप्लीट होतीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आकाश गुरववर देखील थोडं प्रेशर पाहायला मिळत आहे. रन्स मात्र जेवढे रन करतील तेवढे डबल मिळणार या ओव्हर मध्ये. चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. जबरदस्त टप्पा आणि लाईन लेंथ होतं. येईल तिकडे डॉट बॉल. या बॉलवर जबरदस्त फिल्डिंग आणि बघता बघता ही ओव्हर देखील एक चांगल्या अंदाजामध्ये आले, पण एक्स्ट्रा रन्स आले. अक्षय अय्यरने देखील दिवसभरामध्ये खूप चांगली आम्हाला साथ दिली आणि 6 रन आले म्हणजे डबल होतील 12, म्हणजे 29 रन झालेत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता 2 ओव्हर मध्ये मात्र अतुल आणि बॉबीला कॅल्क्युलेटिव्ह इनिंग खेळावी लागेल. 12 बॉल मध्ये 25 रन जरी आले तरी 50 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. एकोणतीस रन झालेत.
29. खूप महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच. कोण जिंकेल आणि कोण जाईल सेमीफायनल मध्ये. बॉलिंग साठी आशिष. पहिला बॉल जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. थांबवलं तिकडे 1 रन मिळेल. 30 धावा झाल्या धावफलकावरती. या 2 ओव्हर मध्ये आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये एक तरी 6 आला पाहिजे. हे कॅल्क्युलेशनने खेळणं आता गरजेचं अतुल आणि बॉबीला. मास्टर कपचा आज पहिला दिवस आणि पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना पहिला गेला. याच्यानंतर अजून एक क्वार्टर फायनल असणार आहे. त्या दोन्ही टीमने आपण देखील टॉस साठी तयार राहायचं आहे. यानंतर स्वर्गीय राकेश धोनी प्रतिष्ठान आणि द जय बजरंग ब्लास्टर्स आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये यायचं आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुनीलने प्रयत्न केले बट तिकडे (32) 32 रन झालेत. प्रयत्न चालू आहेत अतुलचे पण. आशिष पण जबरदस्त बॉलिंग करतायत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. 33. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि जबरदस्त कॅच कलेक्ट केली गेली तिकडे. आविष्कारनं इकडे चमत्कार केलाय. गुड कॅच आविष्कार. कॅच ऑफ द मॅच एक नवीन आविष्कार केला. त्याच्या नावातच आविष्कार आहे. तर आविष्कार अशा कॅच तो पकडू शकतो. नाम में क्या लिखा है बॉस भाई, नाम है तो कुछ है. जबरदस्त. आणि त्यानंतर आविष्कार का सेलिब्रेशन. गुड कॅच आविष्कार. 33 रन वरती 5 विकेट गेली आहेत. 6वी ओव्हर चालू आहे. न्यू बॅटर एक अतुल आउट झाला. दुसरा अतुल आलाय. लेग स्टिचच्या इकडे व्हाईट बॉल. 34. 34 रन वरती 5 विकेट आपण पाहायला मिळाले. आणि आता उर्वरित काही बॉल मध्ये 50 पर्यंत गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल ट्रॉफी फायटर्स टीमला. या बॉलवर फटका फसला गेला आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. बॅटरला बाहेर जावं लागेल. शेवटच्या बॉलवर देखील विकेट येते. गुड बॉलिंग डीजे आशिष. 2 विकेट घेत असताना फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना आशिषने पण एक इकॉनॉमी बॉलिंग टाकली आहे. जबरदस्त स्पेल. 34 रन झाले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. (34) शेवटचे 6 बॉल बॉलिंग साठी सागर पावसे चिट्टू. क्या बात है. जबरदस्त ऍक्शन आणि एक वेगळी ऍक्शन आहे चिट्टूची. या बॉलवर समोर उडवला गेलाय. जबरदस्त टायमिंग. सन्नीचा धमाका. बॉबी. अनिल सोनीने मात्र इकडे देऊन टाकलाय. सुपर सोनी. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. टायमिंगला 6 लगावलं
म्हणजे ट्रॉफी फायटरला आता हे 6 रन खूप महत्वाचे आहेत. बॉबीने पण स्माइल केली, तिकडे डीकेने पण स्माइल केली की आम्ही मॅच मध्ये आता आलोय. चिट्टूने हा बॉल मला असं वाटतं अजून जोरात टाकला असता तर कल्याण ईस्ट वरून वेस्ट वरून ईस्टला गेला असता. पॉवर प्ले. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल, या बॉलवर देखील 6 रन. जबरदस्त टायमिंग. अनिल सोनी मला असं वाटतं इम्पॅक्ट प्लेअर ठरलाय. हे 2-6 मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी घेतील. 47 रन झाले. जबरदस्त बॅटिंग इकडे जागा निर्माण केली आणि क्रॅकिंग 6. या बॉलवर पुन्हा एकदा हा हँडसम 6. क्या बात आहे मित्रांनो. अनिल सोनीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग बॉबी. बहारदार बॉबी. बॉबीने पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला. 53. डीकेने अशी स्माइल केली की आता मॅच मध्ये मात्र पूर्णपणे कलाटणी घेतली आहे. म्हणजे सर्वजण शांत होते बट आता मॅच थोडी लहरामध्ये आली आहे. त्यामुळे मित्रांनो ह्याचंच नाव क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 56. अब तक 56. फिफ्टी 58 धावा झाले धावफलकावरती. बघता बघता ग्राफ वरती जाताना पाहिला गेलाय. 18 बॉल मध्ये 27 धावांची एक जबरदस्त इनिंग बॉबी. 1 टू गो आणि जी बॉबीनी बॅटिंग केली आहे. शेवटचा बॉल. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. बॉबीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली बॉबी. वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन जय बजरंग ब्लास्टर्स आणि टीम
स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान कॅप्टन टॉस साठी लगेच. सर्वांना वाटलं मॅच थोडीफार क्लोज लोअर स्कोरिंगची होईल, बट 59-60चं टार्गेट आहे आणि आता मॅच मध्ये चुरस आहे कारण की समोर बॅटिंग लाईन पण चांगली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, लेट्स प्ले. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. पहिला बॉल येईल डॉट. महत्वाची मॅच असणार आहे. पार्टनरशिप केली तर बघा म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये लास्टच्या ओव्हर मध्ये रन झालेत, त्यामुळे ही मॅच पण ही इनिंग पण लास्ट ओव्हर पर्यंत जाऊ शकते आणि भले पहिले रन आले पण नंतर पण विकेट येऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट कधी रंग बदलू शकतो. नो बॉल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान टॉस जिंकलाय. या बॉलवर समोर उडवला गेलाय. चांगली फिल्डिंग तिकडे, जबरदस्त एफर्ट्स. वेल स्टॉप. खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. अतुल तिकडे होते. व्हाईट बॉल. स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकून पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं गरजेचं आहे. मॅच कधीही पलटू शकते. ओम शेलार आणि त्या सोबतीला संदेश. नऊ रन झाले त्या फलकावरती. ट्रॉफी फायटर्स ट्रॉफीसाठी फाईट करतात. त्यांच्या विरुद्ध अधीरा स्पोर्ट्स अशी क्वार्टर फायनलची मॅच. पुन्हा एकदा नो बॉल, नो प्लस. फ्री डे आता मात्र. मॅच आता मात्र 13 रन आले त्या फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हर मध्ये रन नव्हते, पण आता इथे रन आलेत. या बॉलवर चांगलं जज केलं ओमने. 14 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर समोर उडवलाय. फिल्डर आहेत तिकडे. फ्री हिट होतं. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 15 रन आलेत. मॅच मध्ये कमबॅक केला गेला अधीरा स्पोर्ट्सने पण. करो या मरो, परफेक्ट मॅच आहे. कोण जिंकेल सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. 36 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे.
थोडं स्पीडअप करायचं आहे बघा मित्रांनो, जो रूल आहे तो रूल फॉलो करून तुम्हाला खेळावं लागेल. 36 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. छत्तीस चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अतुल, स्ट्राईक एंडला ओम, आणि इकडे हलकीशी एज घेतली गेली. यासनो यासनो बॅटर ओमला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट, महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. ओम शेलारने थोडी घाई केली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागते. ओमला नवीन बॅटर सुनील. खूप महत्वाची मॅच आहे. 34 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. 15 धावा झाल्या फलकावरती. 60 रनचं टार्गेट आहे. 34 बॉल 45 धावा करायच्या आहेत. रजनी घाडगे आपलं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम आमचे अजय घाडगे यांचे बंधू. या बॉलवर समोर उडवला गेलाय. जबरदस्त टायमिंग. हँड्स अप 6. संदेश पाटेकर, कुछ तो कर पाटेकर, और पाटेकर ने यहां पर हल्ला बोल कर दिया है. सुपर संदेश. संदेश ने संदेश दिला कि मैं आहे, रुको जरा सबर करो, अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. वंस अगेन बीट किया यहां पर बैटर को. 22 रन झालेत आणि 2 विकेट गेलेत. 31 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 1 टू गो. चिंगड्या बोले, व्हाईट बॉल. कोई है. प्रेक्षकांची पण गर्दी वाढत चालली आहे. सॅटर्डे नाईट आहे, उद्या सर्वांना सुट्टी आहे. एन्जॉय करतात क्रिकेट. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मास्टर्स कपला. या बॉलवर देखील समोर खेळले गेले गॅप मध्ये. बाउंड्री. क्या बात है. संदेश पाटेकरने मात्र ही मॅच मध्ये आता कलाटणी आणले. 30 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. 30 बॉल 33. बघा म्हणजे संदेश पाटेकरने हे 2 स्ट्रोक आले मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. आता सिंगल डबल पण खूप महत्वाचं आहे. पार्टनरशिप बनली तर मॅच इझिली जिंकू शकते टीम अधिरा स्पोर्ट्स. सत्तावीस धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर फ्लिक केला गेला. आकाशला माहिती आहे की सिंगल डबलने पण आपण मॅच इझिली जिंकू शकतो. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल उद्या. म्हणजे उद्या जो 8 टीम मधून जो 2 टीम येईल त्यासोबत सेमीफायनल खेळावी लागेल. 28 रन झाले, 2 विकेट गेले आहेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग केली गेली तिकडे. वेल स्टॉप.
तोहिदला पण माहिती की आता फिल्डिंगला एफर्ट्स देणं गरजेचं आहे. 29 धावा झाल्या धाव फलकावरती. 31 धावांची गरज आहे 27 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. एक डबल ट्रबलची ओव्हर आहे, ते विसरून चालणार नाहीये. भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑल ओव्हर आपण स्पोर्ट्स ची पूर्ण किट बघतोय. खूप चांगलं ग्राफिक डिझाईन केलंय. या संदेश पाटेकरला माहिती की आता रन्स आले तरी आपण मॅच मध्ये आहोत. वेल बॅटिंग संदेश पाटेकर की फॅक्टर राहिलाय. 1 टू गो. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि अशा कॅचेस बनवाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. आकाश गुरवचा मात्र तिकडे झेल सुटला आणि म्हणजे ही कॅच खूप मॅच टर्निंग पॉइंट असू शकतं. 32. आकाश बोलत असेल, आकाशचा पण आता जर हार्टबीट चेक केलं तर त्याचा पण दगदग असेल. कॅच सुटली आहे आणि जास्त चिट्टूचा असेल हार्टबीट दगदग. तेहतीस धावसंख्येवरती धावफलक थोडं शांत आहे. 23 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अनिकेत. परफेक्ट बॉल पाहिला गेला. पण मित्रांनो संदेश पाटेकर साठी पण एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली संदेशने. मॅच मध्ये घेऊन आला टीमला आणि पहिल्या 3 ओव्हर मध्ये संदेश पाटेकरचा मेन रोल होता, तो रोल त्याने कंप्लीट केला. वेल प्लेड. बघा जेव्हा टीम मध्ये आपलं नाव केव्हा होतं, जेव्हा आपल्याला टीमला गरज असते आणि डुअर डायच्या मॅचला असा परफॉर्मन्स करणं मोठी गोष्ट आहे. सो वेल प्लेड संदेश. न्यू बॅटर प्रवीण खनका येतात. 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 22 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. कोण जाईल सेमीफायनल मध्ये. या बॉलवर आडव्या बॅटने खेळले गेलेत. 1 रन मिळेल सिंगल. पण दोन्ही बॅटर अनुभवी बॅटर खेळपट्टीवर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो पणाला लावावा लागेल या मॅच मध्ये. 26 धावांची गरज आहे. या बॉलवर हवेत उडवलाय. फिल्डर आहेत तिकडे. सेलिब्रेशन आणि आकाशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अनिकेतचं सेलिब्रेशन. ओ यू टी बॅटर आउट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अँड्रूचं सेलिब्रेशन. अनिकेत घाडी. हलकासा लेग स्पिन होता. आकाश समोर खेळले गेले ऑन द राईस आणि कॅच तिकडे सुरेख टिपली गेली. मितांशुने. वीस बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. कोण जिंकेली क्वार्टर फायनलची मॅच. सर्वांचं लक्ष आणि सर्व कल्याणकारांचं देखील लक्ष या मॅच वरती आहे. जो जितावई सिकंदर, जो जिंकणार आहे तो उद्या सेमीफायनल खेळणार आहे. स्ट्राइक एंडला सागर पावसे चिट्टू. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे नॉट आउट. महत्वाची मॅच असणार आहे. आता मात्र थोडी मॅच फसती आहे. 19 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेले. शेवटचे 18 चेंडू आणि 26 धावांची समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 26. ही ओव्हर खूप महत्वाची आहे आणि त्यातल्या त्यात डबल ट्रबलची ओव्हर आहे.
18 बॉल मध्ये 26 धावांची गरज बॉलिंग साठी आशिष पानसरे येत आहेत 5वी ओव्हर घेऊन आणि ही डबल ट्रबलची ओव्हर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी सामना करतील प्रवीण. 18 बॉल 26. या बॉलवर सिंगल. आशिषने मात्र त्याला माहिती आहे की आता सिंगल पण आपल्याला महत्वाचं आहे. जे काही रन होतील ते डबल होणार आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले. चिट्टूने मात्र कॅल्क्युलेशन चुकलं. -5 होतील आणि ह्या मॅच मध्ये आता मात्र -5. डबल ट्रबलची ओव्हर जेवढी चांगली आहे तेवढी घातक पण आहे. डबल तुम्हाला रन मिळणार बट विकेट गेले तर -5 आहे. सो लालच बुरी बात आहे. चिटूने चान्स घेतला बरोबर होता बट फटका फसला आणि बाहेर जावं लागेल. आणि या मॅच मध्ये आता ट्रॉफी फायटरने फाईट केलं. लाऊड अपील केली डीकेने. डीकेची नजर तिकडे परफेक्ट होती. बघू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. तो त्याचा बाहेर होता लाईनच्या पूर्णपणे. पंचांनी ते हेरला आणि म्हणजे आतापर्यंत -10 तर झाली आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केला गेलाय. प्रवीण खनका. प्रवीण खनकाने दिलाय दणका. इट्स अ 6. मॅच आता पुन्हा एकदा कमबॅक केला. म्हणजे जेवढे मायनस झाले तेवढे पुन्हा एकदा प्लस झालेत. आपण ओव्हरच्या अखेरीस स्कोर सांगू. अक्षय आमचे स्कोरर ज्याने पूर्ण दिवसभरामध्ये आणि प्रवीणचं लक बघा काय. स्कोर सांगू आम्ही तुमच्यापर्यंत. जरा थांबा. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 18 रनची गरज आहे. बघा पहिल्या 3 बॉल मध्ये मॅच मायनस होती बट पुन्हा एकदा प्लस आली आणि एक 6 ने पुन्हा एकदा डबल आले. मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच. आता 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. पैसा वसूल मॅच आहे.
जबरदस्त सामना होताना पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी अतुल भोईर येत आहेत. याच कल्याण परिसरात एक नामवंत खेळाडू आहे ज्यांनी ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. बारा चेंडूंनी 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे तिकडे. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. अकरा चेंडूंनी 17 धावांची गरज. ट्रॉफी फायटर जिंकेल की टीम मदिरा स्पोर्ट्स. भव्य दिव्य असं आयोजन. मास्टर कपचे सर्व आमचे टीम. अक्षय बागुळ, त्यानंतर अमोल बागळे, आमचे अन्नू भोईर, अतुल भोईर, धीरज, त्यानंतर आमचे अक्षय अय्यर, सर्व टीमचे एफर्ट्स आहे आणि एक भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. टर्फ क्रिकेटमध्ये देखील भव्य दिव्य असं इव्हेंट. 2 दिवस उद्या आपण इकडे फायनल पण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला अशोक. 11 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. दहा चेंडूंनी 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. या बॉलवर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा समीकरण कठीण होत आहे. 9 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 17 आहे तो खतरा आहे. दोन डॉट आले आहेत. आता 8 बॉल मध्ये 16. हे 2 बॉल निर्णायक आहेत. लास्टला 6 बॉल 14, 6 बॉल 15 पण होऊ शकतात या ग्राउंडवर. टर्फ क्रिकेट त्यामुळे 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर कठीण आहे. 6 बॉल 20 पण होऊ शकतो. असं हे टर्फ क्रिकेट आहे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. गुड बॉल. बॉल ऑफ द क्वार्टर फायनल मॅच. जबरदस्त बॉल. बॉल ऑफ द मॅच. 7 बॉल 16. 7 बॉल 16 आणि रन करा गोळा. आणि क्रिकेटचा हा 16. वन टू गो. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रवीण. वाईड बॉल. तर 7 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. बुवा अगदी हाताची घडी घालून मॅच बघतायत. या बॉलवर समोर उडवलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. जबरदस्त कॅच तिकडे पकडली आहे. सेलिब्रेशन. आणि आज का दिन बॉबी है. जहां पर रन है वहां पर बॉबी है. जहां पर बॉल है वहां पर बॉबी है. और जहां पर कैच है वहां पर बॉबी है. हर जगह बॉबी है. फील्डिंग में बॉबी है, बॉलिंग में बॉबी है, बैटिंग में बॉबी है. सो गुड कैच. पकड़ो कैच और जीतो मैच. कंपल्सरी चेसिंग है मित्रांनो. बॉबीच्या कॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त कॅच पकडली गेली बॉबीने. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. अशोक त्या सोबतीला आविष्कारला आता काहीतरी आविष्कार दाखवावा लागेल. 6 बॉल 15. कोण जिंकेल, कोण जाईल सेमी फायनल मध्ये. बॉलिंग साठी रितेश. 6 बॉल 15. नो बॉल. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. कोई है. मॅच अजूनही संपलेली नाहीये. समीकरण पुन्हा एकदा क्लोज येत आहे.
6 बॉल 14. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा फ्री हिट आहे. रितेशला देखील तेवढंच दडपण आहे. तर लोक बोलत असतील काय यार, बट जेव्हा आतमध्ये आहे, जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा समजतं की काय सिच्युएशन आहे. 6 बॉल 13 ना, 13 ना मेरा. या बॉलवर बॅटर आउट आणि तिकडे जबरदस्त एफर्ट्स तिकडे दिले अनिकेतने. आता लास्टला 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. ट्रॉफी फायटर जिंकेल की अधिरा स्पोर्ट्स. जबरदस्त ही मॅच रंगताना पाहिली गेली आणि आजचा पहिल्या दिवसाची रंगतदार मॅच पाहायला मिळते. यानंतर अजून एक आपण क्वार्टर फायनल पाहणार आहोत, ती पण पाहण्यासारखी असणार आहे. आणि बघा हे रन खूप महत्वाचे आहेत. चार चेंडूने 11 धावांची गरज आहे. 4 बॉल 11, 2 सिक्स मारायचे आहेत. हे माइंड सेट मध्ये आहे. डीजे आशिष स्ट्राइक एंडला आशिष आहेत. या बॉलवर बोल्ड आउट. परफेक्ट बॉल. आणि हा संघ मला असं वाटतंय बघता बघता ऑल आउट होतोय. ट्रॉफी फायटर संघ जाऊन पोहोचतोय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन, वेल प्लेड, वेल प्लेड बॉबी. आणि जबरदस्त मॅच पाहिली गेली, पैसा वसूल मॅच. सो अभिनंदन, हार्ड लक टीम अधिरा स्पोर्ट्स. आपण पण चांगला फाईट केला, चांगला खेळ पाहायला मिळाला आणि सो वेल प्लेड. अय्यर